नमस्कार, मी अभिजित करंडे. ABP माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आत्ता आहे शेगावमध्ये, जिथं थोड्याच वेळांपूर्वी राहुल गांधींची एक भव्य रॅली पार पडली, एक भव्य सभा झाली. आणि या सभेसाठी देशभरातून काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. अगदी दीपेंद्र हुडांपासून ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यापर्यंत. आणि या रॅलीमध्ये राहुल गांधींनी जवळपास एक 20-25 मिनिटांचं भाषण दिलं. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी नेहमीचे मुद्दे मांडले. महागाई, बेरोजगारी, देश तोडण्याचं जे षडयंत्र चालू आहे, कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्सचे जे खच्चीकरण चालू आहे असा त्यांचा आरोप आहे, त्याबद्दल ते बोलले. पण मुद्दा असा आहे की मी गेले 10-12 दिवस ही यात्रा कव्हर करतो. म्हणजे अगदी तेलंगणाच्या बॉर्डरपासून, मी तेलंगणामध्ये थोडा वेळ गेलो होतो आधी, तर तेलंगणापासून इथंपर्यंत येईतोपर्यंत हा जो 300-350 किलोमीटरचा प्रवास होता, हा पार केल्यानंतर ही यात्रा भारत जोडो यात्रा. तर भारत जोडो यात्रेमधून नेमकं काँग्रेसला, राहुल गांधींना, काँग्रेस पक्षातल्या दिग्गज नेत्यांना, जनतेला आणि कार्यकर्त्यांना काय मिळतंय, हा स्वाभाविक प्रश्न अनेकांना पडला. कारण की राहुल गांधींची यात्रा चालली आहे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, अशी सरळ, म्हणजे एका रेषेत. तर ह्या एका रेषेत चाललेल्या यात्रेनं कोणाचं भलं होणार आहे, हा प्रश्न आहे. आणि त्याचीच चर्चा आज आपण आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती करतो आहोत. तर मुद्दा एक आहे की राहुल गांधींची जी यात्रा आहे त्याची वैशिष्ट्य काय आहे. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की राहुल गांधी हे असे पहिले नेते आहेत महात्मा गांधींनंतर की ज्यांनी पायी पदयात्रा काढली आणि अख्खा देश ते फिरत आहेत. आता 3500 किलोमीटरची यात्रा आहे, म्हणजे दांडी मार्च नंतर पहिला मार्च आहे. भारतीय राजकारणाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची पदयात्रा काढल्याचं गेल्या 50-60 वर्षामध्ये ज्ञात नाही आहे. चंद्रशेखर राव यांनी असा एक प्रयत्न केला होता आणि तो एक आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे आंध्र प्रदेशपुरती जगनमोहन रेड्डी यांनी अशी यात्रा काढली होती. राज्यव्यापी दौरा त्यांनी पायी केला होता आणि त्याचं त्यांना फलित मिळालं, त्यांची सत्ता आली. आता ही एक गोष्ट आहे. मग पायी पदयात्रा काढल्यानं काय होतं, तर त्याचं मॅनेजमेंट कसं आहे ते पण आपण जाणून घेऊयात. तर राहुल गांधी यांनी ज्याला पायी पदयात्रा चालू केली त्यावेळेला त्यांच्या शर्टवरून, टी शर्टच्या ब्रँडवरून खूप बरबरीचा टी शर्ट घातला, मग तो 40,000चा एक टी शर्ट आहे वगैरे वगैरे अशी टीका झाली. तर किती मायक्रो मॅनेजमेंट केलं. तर राहुल गांधींचे सगळे फोटो, म्हणजे या 350 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 10-12 दिवसांच्या मी सगळे फोटो जे बघितले ना, ते सगळे फोटो एकाच ड्रेसमधले फोटो आहेत. तुम्हाला कुठल्याही व्यासपीठावरती जा, तुम्ही कुठल्याही पोस्टरवर बघा, बॅनरवर बघा, एकाच व्यासपीठावरती तुम्हाला असेच फोटो बघायला मिळतील. एक व्हाईट टी शर्ट आहे, क्रीम कलरची पॅन्ट आहे आणि ब्लू कलरचे शूज आहेत. असेच राहुल गांधींचे फोटो, हीच इमेज तुम्हाला रात्रंदिवस बघायला मिळते. यात्रेत तुम्ही कुठेही राहुल गांधींना बघा, तुम्हाला यापेक्षा वेगळी इमेज बघता येणार नाही. दुसरी बाब, राहुल गांधींच्या यात्रेमधल्या लोकांची राहण्याची व्यवस्था कशी आहे, तर ती अत्यंत साधी आहे. म्हणजे कंटेनरमध्ये खूप काही असं लॅविश लाईफ आहे अशी चर्चा झाली होती, पण तसं काही नाही आहे. तिथं 60 कंटेनरमध्ये 125 का काहीतरी एक पदयात्री राहतात, जे मूळ भारत यात्री आहेत, ज्यांना म्हटलं जातं, जे राहुल गांधींसोबत कन्याकुमारीतून निघालेले आहेत काश्मीरपर्यंत. तर काहींमध्ये 2 राहतात, काहींमध्ये 4 राहतात, काहींमध्ये 6 राहतात. तर त्या कंटेनरमध्ये हे पदयात्री राहतात. काही नेते जे आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत आणि जे बुजुर्ग आहेत ते नेतेसुद्धा त्या कंटेनर्समध्ये राहतात. त्यामुळं साधी राहणी हा एक दुसरा पार्ट आहे. तिसरा पार्ट आहे बाकीचे पदयात्री. मग कुठे राहतात, तर बाकीचे पदयात्री आम्ही जसं तुम्हाला दाखवलं तसं ते वेगवेगळ्या तंबूंमध्ये राहतात, की जे टेंट उभारले जातात त्याची व्यवस्था स्थानिक काँग्रेसचे नेते करतात. आणि तीसुद्धा नॉमिनल व्यवस्था असते. त्याच्यामध्ये काय असतं, तर पंखे असतात, खाली चार्जिंग पॉईंट्स असतात आणि गाद्या असतात. आणि त्या गाद्यांवरती हे पदयात्री झोपलेले असतात. फार फार तर दुपारच्या वेळेला काही कॉट्स असतात, त्याच्यावरती थर्माकोलच्या शीट्स असतात, त्याच्यावरती एक चादर टाकलेली असते आणि त्याच्यावरती झोपलेले असतात. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे त्याचाही लॅविश लाईफचा काही खर्च नाही आहे. दुसरी, मग हे जेवतात कुठे, तर जेवणाची, भोजनाची व्यवस्था रस्त्यामध्ये स्थानिक पदाधिकारी जे आहेत काँग्रेसचे नेते ते करतात, त्यांच्याकडून ती केली जाते. आणि ती व्यवस्था 1000-2000 लोकांसाठीची असते. आणि मग बाकीचे पदयात्री कसे चालतात, तर आजूबाजूच्या गावांमधले पदयात्री, आजूबाजूच्या जिल्ह्यांमधले पदयात्री नेते आपलं शक्तीप्रदर्शन पण करतात. जसं की अशोक चव्हाणांनी केलं, जसं की प्रज्ञा सातवांनी केलं, जसं की यशोमती ठाकूरांनी केलं, जसं की काल परवामध्ये विश्वजित कदमांनी केलं. तर हे लोक आपले आपले समर्थक जे आहेत ते या यात्रेमध्ये घेऊन येतात. आता यात्रेमध्ये होतं काय नेमकं,
क्रम कसा आहे यात्रेचा, तर सकाळी 6 वाजता 6 ते 6:15 दरम्यान डॉट यात्रा चालू होते आणि ते दिवसात 25 किलोमीटर चालतात. त्यातला पहिला टप्पा जो आहे 14 किलोमीटरचा, तो 14 ते 15 किलोमीटरचा टप्पा पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये चालला जातो. राहुल गांधी रस्त्यामध्ये येणाऱ्या लोकांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात, काही रॅन्डम लोकांना चूज करतात, काही शेतकरी, महिला, लहान मुलं, तरुण मुलं, काही छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, GSTवाले, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, CA, हे वेगवेगळ्या प्रोफेशन्समधले, वेगवेगळ्या फ्लेवर्स असलेले शेतमजूर, अशी लोक त्यांना येऊन भेटतात. ती लोक जी असतात ती अशीच रस्त्यावरती उभी असणारी राहुल गांधींना बघायला आलेली लोक असतात. त्यातल्याच कोणाला तरी ते बोलवतात, त्यांना भेटतात, त्यांचं म्हणणं जे आहे ते राहुल गांधी ऐकून घेतात. त्यांना काय वाटतं हे फारसं ते बोलत नाहीत. म्हणजे आम्ही ज्या लोकांना भेटलो, जे राहुल गांधींशी बोलले होते, तर राहुल गांधी फारसं बोलत नाहीत दिवसभरात. ते फक्त ऐकतात, लोकांचं म्हणणं ऐकून घेतात. मग त्यांना महागाईबद्दल कळतं, बेरोजगारीबद्दल कळतं, शेतीच्या प्रश्नांबद्दल कळतं, शेतमालाला भाव नसल्याबद्दल कळतं, GSTबद्दल कळतं, नोटबंदीमुळे झालेल्या परिणामांबद्दल कळतं, छोट्या व्यापाऱ्यांचा बिझनेस ठप्प झाला आहे कोरोनानंतर आणि त्यामुळे त्यांची जी समस्या निर्माण झाली त्याच्याबद्दल कळतं. आणि मग त्याच्याबद्दल ते संध्याकाळी बोलतात. दुपारची ज्याला 10 वाजता त्यावेळेला त्यांचं अंतर कापून झालं असंच 4, 4.25, 4.5 तासामध्ये 14 किलोमीटरचं अंतर कापतात आणि त्यांचा विश्रामाची जागा आहे ते विश्राम होतं तिथे. त्या विश्रामाच्या कालावधीत मग राहुल गांधी काय करतात, ते त्यांच्या कंटेनरमध्ये जाऊन झोपतात का, तर तसं नाही आहे. कंटेनरमध्ये जाऊन झोपत नाही आहेत, तर ते मधल्या काळामध्ये काही जे सिव्हिल सोसायटीतले लोक आहेत, काही डेलिगेशन्स येतात त्यांना भेटायला, काही विचारवंत येतात, काही लेखक येतात, काही पत्रकार येतात, काही इतर क्षेत्रातली लोक येतात. तर त्या डेलिगेशन्सना ते भेटतात, त्यांचं म्हणणं जाणून घेतात, त्यांच्याशी बोलतात आणि मग दुपारी 4 वाजता पुन्हा एकदा यात्रा चालू होते. आता यात्रेमध्ये चालू झाल्यानंतर दुपारच्या सत्रात पण सेम मग सकाळचा जो क्रम आहे तो की एक 5 ते 7 किलोमीटर चालल्यानंतर पहिला टी ब्रेक होतो 6:30-7च्या दरम्यान. त्या टी ब्रेकमध्ये अर्धा तासाचा टी ब्रेक असतो. तो त्या टी ब्रेकमध्ये सुद्धा काही विशिष्ट लोकांना ते भेटतात. तिथं ते लोक आलेले असतात, त्यांना तिथं यायला सांगितलेलं असतं, ती लोक त्यांना भेटतात आणि या भेटीमध्ये इन्फॉर्मल फॉर्मल गप्पा होतात. काही सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन ते चहा पिलेले टी ब्रेकमध्ये असंच रँडमली. त्याच्यामुळं असं काही चूज अँड पिक नाही आहे. तर हे खूप सहज होईल याची काळजी जी आहे ती यात्रेत घेतलेली आहे. दुसरं काय आहे, दुसरं हे आहे की ही यात्रा ज्याला संपते त्याला राहुल गांधी एक कॉर्नर सभा घेतात आणि त्या कॉर्नर सभेमध्ये ते लोकांना संबोधित करतात. असा दिनक्रम असतो त्यांचा दिवसभराचा. या दिवसभराच्या दिनक्रमामध्ये हजारो लोक राहुल गांधींना भेटत असतात, हजारो. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही इतकी लोक त्यांना रस्त्यावरून भेटतात, त्यांना वेव्ह करतात, त्यांना अभिवादन करतात, त्यांना हात करतात, काहींशी ते बोलतात, काहींशी गप्पा मारतात, काहींना केवळ हात करून ते निघून जातात. तर हे असं सगळं चालू असतं. आता मला सांगा की तुम्हाला असं वाटेल की मग याने काय होणार आहे, याने काय फरक पडतो, याने काय होतं, तर याने काय होणार आहे. आपण बघितलंय गेल्या 8 वर्षामध्ये काँग्रेस जमिनीवरून लोकांशी त्यांचा संपर्क तुटला आहे अशी जी ओरड आहे ती ओरड बंद होईल. ती कशी, एका यात्रेनं बंद होईल का, तर तसं नाही आहे. कुठला तरी काँग्रेसला एक कार्यक्रम नव्हता अशी ओरड होती. तर राहुल गांधींनी काय केले, राहुल गांधींनी काँग्रेसला एक कार्यक्रम दिलाय. तो कार्यक्रम काय आहे की लोकांचा ऐका, लोकांमध्ये जा, लोकांची भावना जाणून घ्या, लोकांना जे वाटतंय ते बोला, ही ती भावना आहे, हा तो कार्यक्रम आहे. आणि मग तो कार्यक्रम राहुल गांधींनी हाती घेतल्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा तशाच पद्धतीनं बोलावं चालावं लागणार आहे पुढच्या काळामध्ये. आपण हळूहळू त्या मुद्द्यांकडे येऊयात. मग राहुल गांधी पुढं काय करतात, तर राहुल गांधींनी हा कार्यक्रम दिल्यामुळं आता काय झालं या काळामध्ये, तर गेल्या 7-8 वर्षांमध्ये अनेक लोक जी होती ना, ते आम्ही पत्रकार सुद्धा अशा लोकांना विसरून गेलो होतो की जे कोणी कॅबिनेट मंत्री राहिलं होतं, कोणी राज्यमंत्री राहिलं होतं, कोणी राज्याचा पदाधिकारी राहिलं होतं, कधी कोणीतरी कुठल्या पदावरती होतं काँग्रेसच्या, पण आम्ही त्यांना साफ विसरून गेलो होतो. कारण ते कधी समोर येत नव्हते, त्यांनी कधी आक्रमक आंदोलनं केली नाही, त्यांनी कधी कुठली भूमिका घेतलेली दिसली नाही. आणि भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये ही लोक जणू काही काळाच्या पडद्याआड गेली असं झालं होतं. आणि ती पडद्याआड गेलेली लोक अचानकपणे राहुल गांधींच्या यात्रेमुळे समोर आली. हे झालं राहुल गांधींच्या यात्रेमुळे. लोक सक्रिय झाली. अचानकपणे त्यांना वाटू लागलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, राहुल गांधी चालतात तर आपण चाललं पाहिजे. म्हणजे राहुल गांधींच्या यात्रेमध्ये म्हणजे अनीस अहमद असतील, बाळासाहेब शिवरकर असतील, असे अनेक लोक मी बघितली यात्रेमध्ये की ज्यांना गेल्या 4-5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये कधी बघितलेलं नव्हतं आम्ही. आणि ती अशी लोक दिसायला लागली. मग प्रत्येक जिल्ह्यातले जे असे नेते होते ते जिल्ह्यातले नेते सक्रिय झाले. त्यांचे पोस्टर्स, त्यांचे बॅनर्स, त्यांचे समर्थक, त्यांना वाटू लागले की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्याला चांगले दिन, अच्छे दिन येऊ शकतात पॉलिटिकली. तर ही लोक रस्त्यावरती आली आणि काँग्रेस एका प्रकारे काँग्रेसमध्ये ऊर्जा आली. दुसरं काय झालं, काँग्रेसमुळे एक बज क्रिएट झाला. बज क्रिएट झाला म्हणजे काही विशिष्ट मुद्दे होते की ज्याच्याबद्दल राहुल गांधींना वाटते की आमचा माईक ऑफ केला होता, आमचं बोलणं जे आहे ते कोणी ऐकत नाहीये, म्हणजे आमचं बोलणं संसदेत कोणी ऐकत नाहीये, माध्यमांमध्ये कोणी ऐकत नाहीये आणि आम्हाला कॉन्स्टिट्युशनली सुद्धा आम्हाला दाबलं जातंय.
आहे. तर म्हणून आम्ही लोकांमध्ये आलो आहे. तर कुठला बज येतो की ज्या विषयांवर राहुल गांधींना वाटतं की चर्चा झाली पाहिजे. राहुल गांधी म्हणते की नॉन इश्यूवर चर्चा चालू आहे, धार्मिकतेवरती चर्चा चालू आहे, धार्मिक विभाजनावरती चर्चा चालू आहे किंवा जातीभेदावरती चर्चा चालू आहे. पण कशावर चर्चा व्हायला पाहिजे? राहुल गांधींचं म्हणणं आहे की महागाई मुद्दा आहे, बेरोजगारी मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आहे. तर या मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो बज क्रिएट व्हायला लागला. ज्या महागाईबद्दल, ज्या सिलेंडरच्या रेटबद्दल, ज्या पेट्रोल डिझेलच्या रेटबद्दल जनरल लोकांचं परसेप्शन असं होत होतं किंवा असं वाटत होतं की अरे लोकांना काही वाटत नाही आहे का या वाढलेल्या रेट्सबद्दल. तर तसं नाही आहे. गावखेड्यामध्ये फिरल्यानंतर आम्ही खूप लोकांमध्ये, खूप गावांमध्ये आधी जिथून यात्रा निघून गेली त्या गावांमध्ये पण आणि जिथे यात्रा येणार आहे त्या गावांमध्ये पण किंवा यात्रेशी संबंध नसलेल्या गावांमध्ये पण फिरलो. तर आम्हाला असं जाणवलं की लोकांना महागाईबद्दल खूप कन्सर्न आहे. आणि दुसरा कन्सर्न आहे तो बेरोजगारीबद्दल. त्याची 2 उदाहरणं मी देऊ इच्छितो. मी पारडी मक्ता नावाच्या गावात गेलो होतो, नांदेड जिल्ह्यातल्या. त्या गावामधल्या महिलांनी सिलेंडर वापरणं बंद केलं होतं आणि त्यांचं कारण असं म्हणणं असं होतं की 850 ते म्हणजे 1000-1200 रुपयाचं सिलेंडर आम्ही कसं काय वापरणार? 28-30 दिवस जातो, 4-5 लोकांचं कुटुंब असेल तर, आणि आम्ही तो वापरू शकत नाही कारण आम्हाला 30 दिवस रोजगार आहे की नाही याची गॅरंटी नाही आहे आणि आम्ही मजुरी करतो, तर आम्हाला ते परवडत नाही. दुसऱ्या 3 मुलांना मी भेटलो होतो, मला वाटतं नायगावमध्ये. ती 3ही मुलं जी होती ती 3ही मुलं उच्च शिक्षित होती आणि त्यांना नोकरी नव्हती. नोकर भरती रखडल्यामुळे काही त्यातले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लोक होते आणि नोकर भरती होत नसल्यामुळं त्यांचा हिरमोड झाला होता. आणि गेल्या 3-4 वर्षांमध्ये सतत ती नोकर भरती पुढं जाणं असेल किंवा त्याच्यामध्ये घोटाळे होणं असेल यामुळे ती नाराज होती. पण बेसिकली त्यांचं म्हणणं असं होतं की जे आश्वासनं दिलेली होती केंद्र सरकारनं ती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. आणि ज्याला आम्ही त्यांना विचारलं की महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा काही झालं नाही, नोकर भरतीत तर घोटाळा झाला, तिथं तर पेपरफुटी झाली, मग त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं? तर त्याच्याहीबद्दल त्यांच्या मनामध्ये राग आहे, संताप आहे. मात्र त्यांना असं वाटतंय की आमचा प्रश्न जो आहे ना की इथले लोक कोणी घेतच नाही आहेत ना, भाजपचे घेतात ना, काँग्रेस राष्ट्रवादीचे घेतात ना, शिवसेनेचे घेतात. आमचे जे प्रश्न आहेत ते शेतीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, शेतमालाच्या भावाचे प्रश्न ते राहुल गांधी बोलत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या यात्रेला आलो आहे. तर ही 2 उदाहरणं मी तुम्हाला यासाठी स्पेसिफिक दिली की आम्ही काय बघितलं यात्रेमध्ये. तर ही उदाहरणं आहेत. तर या सगळे हा बज क्रिएट झाला. एकतर काँग्रेसचे नेते असं क्रिएट झाले, दुसरा हा बज क्रिएट झाला, या मुद्द्यांबद्दल चर्चा चालू झाली. तिसरं काय झालं तर जो मतदार जो होता किंवा जो नवीन माणूस जो होता जो काँग्रेसकडे येईल असं आपल्याला वाटत होतं, त्यानं काँग्रेसकडे का यावं हा प्रश्न त्याला पडलेला होता. तर नेत्यांना वाटत होतं ना की त्यांनी काँग्रेसकडे यावं, पण तो नवीन माणूस काँग्रेसशी जोडलाच जात नव्हता. तर तो जोडला जाऊ लागलाय का किंवा त्याला ती आशा दिसू लागली आहे का असं एक म्हणायला वाव आहे. कारण की राहुल गांधींनी एक होप दाखवलं की आपण तरुण पिढी आहोत, आपण एक तरुण देश आहोत, आपल्या देशाचं सरासरी वय 40च्या आत आहे आणि या देशामध्ये सर्वधर्म समभाव, या देशामध्ये समान संधी, या देशामध्ये शेतकऱ्यांना उत्तम आयुष्य लाभावं यासाठीचं काम आपण केलं पाहिजे. आणि बेसिक मुद्द्यांवरती त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे नवीन लोकांना जे आहे, तरुणांना जे आहे ते काँग्रेसबद्दल आकर्षण वाटणं जे बंद झालं होतं ते कदाचित या यात्रेमुळं थोडंसं फार आकर्षण वाटू शकतं. चौथा मुद्दा काय आहे की म्हणजे नवीन माणूस जोडला जाईल, हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा काय आहे? चौथा मुद्दा आहे तो महिलांचा आहे. ज्या पद्धतीनं महिला या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या ते मला फार आश्चर्यजनक आणि फार फॅसिनेटिंग वाटलं. त्याचं कारण असं की महिलांनी या यात्रेमध्ये जो पुढाकार घेतला, त्यांची जी राहुल गांधींना भेटण्याची अर्ज होती किंवा त्यांना जे भेटायचं होतं, त्यांची जी मनापासूनची तळमळ होती ती तळमळ त्याच्यामध्ये दिसत होती. मी त्यातल्या काही महिलांशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला राहुल गांधींना बघून ते सरदय आहेत किंवा ते फार प्रेमळ आहेत किंवा काइंड आहेत असं वाटतं, तर आमचा प्रश्न त्यांना समजू शकतो किंवा आम्ही आमचं दुःख त्यांना सांगावं असं आम्हाला वाटतं. तर ती सहृदयता जी आहे, जो कनेक्ट जो आहे राहुल गांधींचा सामान्य माणसाशी, तो कनेक्ट राहुल गांधींचा होताना दिसतोय इथं. हा झाला चौथा मुद्दा. तो कनेक्ट फार स्ट्रॉंग वाटला मला महिलांच्या बाबतीत. पाचवा मुद्दा काय करतोय तर त्या कनेक्टमुळेच राहुल गांधीने एरवी, मी हे माझ्या आधीच्या लाईव्हमध्ये पण सांगितलेलं आहे, एरवी भारतीय राजकारणामध्ये ज्याला महिला पुरुष राजकारण्यांना भेटतात त्यावेळेला त्या एकतर हस्तांदोलन करतात किंवा त्या थेटपणे नमस्कार करतात. पण राहुल गांधींच्या बाबतीत वेगळी गोष्ट आहे. त्या थेट जाऊन गळा भेट घेतात, हातात हात घेऊन चालतात, खांद्यावर हात टाकतात, त्यांना स्वतःचे अडचणी सांगतात, त्यांना स्वतःच्या ॲस्पायरेशन्स सांगतात, त्यांना काय करायचं आयुष्यात ते सांगतात. तर हे फार अमेझिंग आहे की तुमच्या आसपासच्या कुठल्या नेत्याला त्यांना असं सांगावं असं वाटत नाही आहे. काँग्रेसच्या, NCPच्या, शिवसेनेच्या, भाजपच्या त्यांना राहुल गांधींना सांगावं असं वाटतंय. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की ते नेते या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि राहुल गांधी पोहोचत आहेत गावागावामध्ये. दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. अर्थात त्यांच्याबद्दलचा तो विश्वास पण आहे की हा माणूस सुरक्षित आहे,
महिलांना राहुल गांधींबद्दल वाटणारा जे प्रेम आहे तर त्याच्यामध्ये सुरक्षिततेचा भाग जास्त आहे आणि त्यांना राहुल गांधींशी बोलणं भेटणं सुरक्षित वाटतं. हा झाला 5वा भाग. आता या यात्रेमध्ये काही आपल्याला घोळ पण दिसतात. घोळ म्हणजे घोटाळे नाही, पण नेत्यांनी या यात्रेचा वापर कसा केला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी. तर काँग्रेससाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे. काँग्रेसकडे कार्यक्रम नव्हता, तो कार्यक्रम मिळाला आहे. मग आता काँग्रेस काय करू शकतं, तर काँग्रेस हीच यात्रा घराघरात गावागावात वाड्यावर पाड्यावर वस्तीवर घेऊन जाऊ शकतं. पण आता ते किती करतील माहीत नाही, आपण त्याच्याबद्दल पुढे बोलूया. पण नेत्यांनी या यात्रेचा वापर आपल्या मुलांच्या लॉन्चिंगसाठी केला आहे का काय अशी शंका यावी इतपत नेत्यांची मुलं या राहुल गांधींसोबत चालली. म्हणजे यात्रेमध्ये कोण चाललं तर नांदेडमध्ये श्रीजया चव्हाण चालल्या, ज्या अशोक चव्हाणांच्या कन्या आहेत. आणि अशोक चव्हाण म्हणाले की माझ्या कन्येला जर रस असेल राजकारणात तर त्यांनी ते करावं, माझं काही अडचण नाही आहे. बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री चालल्या, त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की तिला रस आहे, तिचा सिलेबस बदलला आहे तिने, आणि तिला मी आता तालुक्यात काम बघायला सांगितलं. म्हणजे स्पष्ट आहे दिशा. बाळासाहेब थोरातांची कन्या चालली, विजय वडेट्टीवारांची कन्या शिवानी चालली त्यांच्यासोबत, राहुल गांधींसोबत. तिने त्यांच्यासोबत काही थॉट्स एक्सचेंज केले. ती म्हणाली की मला होप वाटतं, आणि ती तर ॲक्टिव्ह आहे राजकारणामध्ये युथ काँग्रेसमध्ये, तर ती चालली. दीक्षा राऊत चालल्या, कुणाल राऊत चालले, विशाल मुत्तेमवार चालले. आता ऋता आव्हाड आणि जितेंद्र आव्हाडांच्या कन्या नताशा आव्हाड चालल्या, आणि सुप्रिया सुळे होत्या. सोबतच मला असं वाटतं की पूर्वा वळसे पाटील होत्या. तर ही जी यादी आहे ना वळसे पाटलांची कन्या, म्हणजे ही जी यादी आहे ही यादी न संपणारी आहे. म्हणजे अगदी आमदार अमित झनक यांच्यापर्यंत ही यादी जी आहे ती न संपणारी यादी आहे. म्हणजे नेत्यांनी अक्षरशः राहुल गांधींच्या पदयात्रेचा वापर आपापली मुलं लॉन्च करण्यासाठी केला. आता याच्यातून अजून एक गोष्ट जी लक्षात आली ती ही की काँग्रेस एनसीमधून एवढे लोक बाहेर पडले आणि भाजपमध्ये गेले, तरीसुद्धा यांच्याकडे बरेचसे नेते, तगडे नेते आहेत, जे जिल्ह्यांचे चेहरे आहेत, असे नेते या दोन्ही पक्षांकडे आहेत. ही एक गोष्ट ठळकपणे जाणवली. तर काँग्रेस समोरची अडचण काय आहे, तर काँग्रेस समोरची अडचण ही आहे की तिथं सामान्य तरुणाला आपल्याला या पक्षामध्ये भवितव्य आहे, आपल्याला या पक्षामध्ये काहीतरी उज्ज्वल काम करण्याची संधी आहे, किंवा एखादं पद किंवा एखादं चांगलं काम केल्यानंतर त्याचा परतावा मिळू शकतो, याची गॅरंटी जी वाटायला पाहिजे ती वाटण्यामधला हा अडसर जो आहे, ही नेत्यांची मुलं किंवा ही घराणेशाहीचा जो अडसर आहे तो अजूनही काँग्रेसमध्ये तसाच कायम आहे. मात्र तरीही राहुल गांधींबद्दल असलेला ओलावा त्यांच्या मनामध्ये आणि प्रेम, त्यामुळे ते राहुल गांधींसोबत काम करायला तयार आहेत. अशी मला हजारो लोक भेटले, हजारो तरुण भेटलेत मला, की ते म्हणाले की मला काही राहुल गांधींकडून नको आहे, पण मला राहुल गांधींसाठी किंवा काँग्रेससाठी काम करायचं आहे. हे एक पॉझिटिव्ह साईन आहे. किंवा 76 वर्षांचे बारीकराव खेंगरे होते, ते म्हणाले की माझ्या 2 बायपा झाल्यात, आता मला काँग्रेस काय देणार आहे, काँग्रेसचं मला काही नको आहे, पण मला वाटतं की मी चाललं पाहिजे. ते देगलूरपासून चालत होते, इतकं 653 किलोमीटरची यात्रा महाराष्ट्रातून जाणार होती. तर मला असं वाटतं की ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट काय आहे, घोळ असं आहे की काँग्रेसचे नेते आहेत ना, काँग्रेसचे नेते त्यांच्यामध्ये जरी ते एकत्र दिसले या यात्रेमध्ये, तरीसुद्धा त्यांच्यामधला जो थोडासा दुरावा आहे ना तो लपून नव्हता राहिलेला. म्हणजे काही मुद्द्यांवरती काही काँग्रेसचे नेते अजिबातच काही बोलायला तयार नव्हते. म्हणजे जसं की सावरकरांचा मुद्दा आहे, सावरकरांचा वाद ज्याला उभा राहिला त्याला काँग्रेसच्या काही नेत्यांनी या वादापासून दूर राहणं पसंत केलं. जेव्हा की हा वादच राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे चालू झाला, तर काही नेत्यांनी यापासून दूर राहणं पसंत केलं. काही नेत्यांनी या वादाला हा वाद उकरण्याची गरज होती का असा प्रश्न खासगीत बोलताना उपस्थित केला, किंवा हे नसतं झालं तर बरं झालं असतं असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळं राहुल गांधी जरी मैदानात उतरले असले तरी सुद्धा, राहुल गांधी जरी सत्ताधीशांना आव्हान देत असले तरी सुद्धा इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये ती हिंमत आहे का की ते भाजपच्या किंवा सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊ शकतील अशी. तर मला असं वाटतं की ती हिंमत अजून त्यांच्यामध्ये यायची आहे. आणि त्यामुळेच राहुल गांधी जे म्हणतात डरो मत, हा जो नारा आहे राहुल गांधींचा तो त्यांच्यासाठी आहे, तो कार्यकर्त्यांसाठी किंवा जनतेसाठी नाही आहे. जनता किंवा कार्यकर्ते घाबरत नाही आहेत, तर घाबरत आहेत नेते. तो नारा जो आहे डरो मत, हा नारा त्यांनी त्यांच्या नेत्यांना दिलेला आहे की तुम्ही घाबरू नका. ईडी असेल, सीबीआय असेल किंवा इतर चौकशांच्या यंत्रणांच्या चौकशा आहेत, त्यांना जर तुम्ही घाबरताय त्याने काही साध्य होणार नाही. तुम्ही घाबरला तर तुमच्या हाताला काहीही लागणार नाही, तर तुम्ही डरो मत. तर त्याच्याबद्दलही आम्ही विचारलं तर ती गोष्ट जी आहे ती तो एक प्रॉब्लेम आहे की ह्या अजून एक काय प्रॉब्लेम आहे की अजून एक जो प्रॉब्लेम काँग्रेसच्या नेत्यांचा तो आहे की त्यांच्या संस्था आहेत, काहींच्या डेऱ्या आहेत, काहींच्या सूतगिरण्या आहेत, काहींच्या कारखाने आहेत, काहींच्या शिक्षण संस्था आहेत. आणि मग हे सगळं सांभाळायचं असेल तर आपल्याला सरकारच्या मर्जीत राहावं लागेल किंवा सरकारच्या सोबत राहावं लागेल. आणि हे जर आपण नाही राहिलो तर त्याचा तोटा आपल्याला सहन करावा लागेल, ही त्यांना भीती आहे. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण सरकारसोबत किंवा इथल्या
प्रस्थापित भाजपच्या नेत्यांच्या मर्जीत असायला पाहिजे. त्यांची जर खप्पा मर्जी आपल्याला झाली तर आपल्याला तोटा सहन करावा लागू शकतो. कधी काळी या डेऱ्या, या सूतगिरण्या, हे कारखाने, या शिक्षण संस्था, या नेत्यांची ताकद होत्या, यांचे मतदारसंघ याच्यामुळे बांधले गेले. पण आता त्याच काय म्हणतात, त्याच मालमत्ता म्हणा किंवा त्याच संस्था म्हणा किंवा तेच त्यांचं एम्पायर, त्यांचा विकनेस पण बनलेला आहे. आणि ते सुद्धा या यात्रेमध्ये दिसून आलं. अजून काय दिसून आलं? अजून हे एक दिसून आलं की काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कॉन्फिडन्स, या यात्रेमुळे जो कॉन्फिडन्स आलाय तो कॉन्फिडन्स आत्ता आलाय, पण काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम होता. तो कदाचित आता या यात्रेमुळे भरून निघेल असं मला वाटतंय. चौथा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जो सतावतो आहे तो हा आहे की या नेत्यांच्या ॲस्पायरेशन्स, म्हणजे विरोधात किती काळ बसायचं याबाबत सुद्धा त्यांच्या मनामध्ये साशंकता आहे आणि ती सुद्धा काही लोकांनी बोलून दाखवली. त्यामुळं ज्याला पुढच्या निवडणुका येतील, आता सत्ता बदल झाला आहे महाराष्ट्रामध्ये, आता 2024मध्ये निवडणुका आहेत, 1-1.5 वर्ष राहिलेलं आहे आणि त्या 1.5 वर्षामध्ये या नेत्यांसमोरचं एक मोठं आव्हान आहे की नेमकं वातावरण कुठल्या दिशेला वाहतंय ते बघून कदाचित ते निर्णय घेऊ शकतात. असेही काही पद्धतीच्या भावना किंवा हे ऐकायला मिळाल्या. आणि ती एक बाब जी आहे ती प्रकर्षानं जाणवली की सत्तेसोबत राहण्याचं, म्हणजे भाजपचं ताकद काय आहे भाजपचं, तर भाजपचं केडर, मग ते संघाचं केडर असो किंवा भाजपचं केडर असो, त्यांना सत्ता असली नसली फरक पडत नाही. त्यांना पक्षासाठी काम करायचंय. पक्ष म्हणजे राष्ट्रप्रथम आणि पक्ष हे जे त्यांचं आहे तेच त्यांचं धोरण आहे. पक्षासाठी ते काही करायला तयार आहेत. त्यांचं तिकीट कापलं तर त्यांना वाईट वाटेल, पण ते पक्ष सोडून जात नाही आहेत. ते पक्षाविरोधात काम करताना दिसत नाही आहेत. इथं मात्र तसं दिसत नाही आहे. काँग्रेस आणि NCP किंवा हे जे पक्ष आहेत यांच्या नेत्यांना सत्तेशिवाय राहणं याची सवय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की ते वेट करायला तयार नाही आहेत. त्यांना वेटिंग पिरियड जो आहे तो त्यांना लॉंग वाटतो आहे. म्हणजे 8च वर्ष झालं की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष होती आणि नंतर 2 वर्ष महाविकास आघाडी सत्ता होती, हे सत्तेत होती, पण त्यांना वेट करायचं नाही. तर हा वेटिंग पिरियड जो आहे ते वेट करायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. राहुल गांधी, आता अजून एक गमतीचा पार्ट आहे की नेत्यांना त्यांच्या मुलांना मंत्री करायचंय, त्यांच्या मुलांचं करिअर घडवायचंय, त्यांना स्वतःला कुठल्या तरी पदावर बसायचंय, त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, कुणाला काय व्हायचंय, पण त्यांना सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे नाही आहेत किंवा प्रश्न त्यांना हेड ऑन घ्यायचं नाही आहे. या देशामध्ये अजून एक बघायला मिळते ही यात्रा चालू झाल्यापासून मोदी शहा या दोघांना हेड ऑन घेण्याची हिंमत जी आहे ती केवळ राहुल गांधी दाखवते, ते दुसरं कुठला नेता दाखवत नाही आहे. त्यामुळं ही हिंमत दाखवण्यासाठी तितकं टोकाचं राजकारण करण्याची तयारी आणि ती हिंमत आणि तशा पद्धतीचं कमिटमेंट जे आहे पक्षाशी, विचारांशी, ती दाखवण्याची अजूनही त्यांच्यामध्ये तो प्रॉब्लेम जो आहे तो काँग्रेसमधला दिसून येतोय. आता याच्यामुळे अजून काय गोष्टी आहेत की ज्या काँग्रेसला कराव्या लागतील, तर त्यातला महत्त्वाचा पार्ट आहे की हे जे वेव्ह तयार झालेली आहे, आता ही वेव्ह जी आहे ही तयार झालेली वेव्ह त्यांना गावखेड्यापर्यंत नेण्याचं एक चॅलेंज आहे. ते कसं चॅलेंज आहे, तर राहुल गांधी झाले कन्याकुमारी टू काश्मीर, ते सगळ्या राज्यांमध्ये जात नाहीत, 12-14 राज्यांमध्ये त्यांची यात्रा जाते आहे, ती सुद्धा सरळ जाते आहे. म्हणजे आता समजा महाराष्ट्रातून गेली तर महाराष्ट्रातून नांदेडनंतर हिंगोलीनंतर वाशिमनंतर बुलढाणा आणि बुलढाण्यानंतर ती मध्य प्रदेशमध्ये जाईल. तर ह्याच्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये ती जात नाही आहे, म्हणजे 4-5-6 जिल्ह्यांमध्ये जात नाही आहे. तर मुद्दा असा आहे की मग याच्या पलीकडचे जे जिल्हे आहेत, मग पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मुंबई आहे, ठाण्याचा पट्टा आहे, पालघर आहे, इथं कोण जाणार, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि मग त्यासाठी काही कार्यक्रम आहे का, तर तो कार्यक्रम अद्याप या क्षणापर्यंत तरी त्यांच्याकडे नाही आहे. मी अनेक नेत्यांशी बोललो, आम्ही करू, आम्ही त्याच्या संदर्भात आम्ही विचार करतोय, आम्हाला सांगितलं असं म्हणतात, पण त्यांच्याकडे फिक्स प्लॅन नाही आहे. हा एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळं हे जो बज निर्माण झाला आहे, ही जी पॉझिटिव्ह एनर्जी राहुल गांधींच्या यात्रेमुळे निर्माण झालेली आहे, ही गावखेड्यापर्यंत, पाड्यापर्यंत, घराघरापर्यंत कशी जाणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पॉलिटिकल कम्युनिकेशन ज्याला म्हणतात, ते पॉलिटिकल कम्युनिकेशन काँग्रेसचं वीक असल्याची टीका जी होत होती, त्या टीकेला राहुल गांधींनी या यात्रेनं उत्तर दिले. पण महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी स्वतःचं पॉलिटिकल कम्युनिकेशन कसं सुधारणार, हा एक प्रश्न आहे. आणि ते मुद्द्यांवर कसं राहील, कारण की भाजप तर हिंदुत्वाचं राजकारण करणार आहे, मनसे हिंदुत्वाचं राजकारण करणार आहे, तर ते पॉलिटिकल कम्युनिकेशन मुद्द्यांवर कसं राहील, महागाई, बेरोजगारी, ह्या शेतीचे प्रश्न, ह्या मुद्द्यांवर कसं राहील, हे बघणं हे एक चॅलेंज असणार आहे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीमध्ये मग काय होणार, कारण सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक आहेत. या यात्रेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली, ती म्हणजे राहुल गांधी फिअरलेस आहेत. आणि आपल्याला ती गोष्ट मान्य करावी लागली. विरोधकांना कदाचित असं म्हटलेलं कदाचित आवडणार नाही, पण त्यांच्या अंतर्गत काही भाजपच्या लोकांशी ज्याला बोलणं होतं त्याला ते म्हणतात की हो, ते दिसतंय की राहुल गांधी फिअरलेस आहेत. ते जे राहुल गांधींचं फिअरलेस असणं आहे,
तो राहुल गांधींचा प्लस पॉईंट आहे. पण ज्या वेळेला राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात त्यावेळेला ती भूमिका शिवसेनेला पटणं अशक्य असतं. किंबहुना त्याच्यामध्ये दोन भाग पडतात. काँग्रेसमधल्या सुद्धा काही नेत्यांना ती भूमिका पुढे घेऊन जाणं कठीण वाटतं. त्यांना स्ट्रॉंग नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये सेट करता येईल की नाही याबद्दल साशंकता वाटते. खरं तर राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काय बोलले होते तर ते असं म्हणाले होते की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या जेलमध्ये गेल्यानंतर पत्र लिहून असं कळवलं की मी तुमची सेवा करायला तयार आहे असं पत्र त्यांनी इंग्रजांना लिहिलं. असा दावा राहुल गांधींनी केला. त्यांनी तो कागदही पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. आणि त्याउलट बिरसा मुंडांनी 25व्या वर्षी इंग्रजांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी थेट मरण पत्करलं, बलिदान दिलं. तर या दोघांची तुलना त्यांनी केली होती की बिरसा मुंडा हे तुमचं प्रतीक चिन्ह असलं पाहिजे की तुमचा आदर्श असले पाहिजेत ना की सावरकर असं त्यांचं म्हणणं होतं. पण हे नॅरेटिव्ह जे आहे हे नॅरेटिव्ह महाराष्ट्रात सेट करायचं असेल तर या नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये अडचणी आहेत. कारण की महाविकास आघाडीमध्ये अजूनही शिवसेना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान मान्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची जी काँग्रेसची किंबहुना केवळ राहुल गांधींची जी भूमिका आहे त्याला काँग्रेसमधल्या सुद्धा काही लोकांचा पाठिंबा आहे का, पूर्ण पाठिंबा, अशी साशंकता आहे. दुसरी बाब, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सावरकरांबद्दल चांगले उद्गार काढलेले आहेत. आणि तिसरी बाब, शिवसेना तर सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून अनेक काळापासून ते आग्रही आहे. त्यामुळं असे जे मुद्दे आहेत हे मुद्दे अडचणीचे ठरणारे आहेत. त्यामुळे असे मुद्दे टाळून ही यात्रा जी आहे ती पुढे नेणं किंवा अशा मुद्द्यांच्या बाजूनच चर्चा होणार नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की मग राहुल गांधींचा जो उद्देश आहे महागाई, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, शेतमालाला भाव दुप्पट उत्पन्न झालं नाही त्याबद्दलचे प्रश्न, नवीन टेक्नॉलॉजी, तर हे जे प्रश्न आहेत हे ॲड्रेस होणार नाहीत आणि मग त्याचं नॅरेटिव्ह जे आहे ते चेंज होईल. त्यामुळं ही सगळी आव्हानं आहेत. म्हणजे मी पॉझिटिव्ह गोष्टी पण 5 सांगितल्या आणि मी 5 निगेटिव्ह गोष्टी पण या यात्रेमधल्या किंवा आव्हानं जी आहेत काँग्रेससमोरची जी ती पण 5 सांगितली. त्यामुळं कुठलाही एखादा प्रवाह ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला तो पूर्णतः बरोबर आणि पूर्णतः चुकीचा असत नाही. पण काँग्रेसबद्दल म्हणजे ज्याला या यात्रेची तुलना दांडी मार्चशी होते तर मी तसं करणार नाही, मी तसं धाडस करणार नाही. कारण की त्यावेळेला स्ट्रॉंग एक लक्ष होतं, एक उद्देश होता, ते म्हणजे स्वातंत्र्य. आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळ्यांचा त्याला होकार होता. मात्र आत्ताच्या काळामध्ये 2 नॅरेटिव्ह आहेत. एक हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह आहे आणि ते स्ट्रॉंग नॅरेटिव्ह आहे आणि त्यांची जी ताकद आहे ती सुद्धा अतिप्रचंड आहे. आणि मोदी शहांसारखे नेते त्यांच्याकडे आहेत आणि त्याचबरोबर खाली कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे आणि जी समर्पण भावना निष्ठेने काम करते आहे. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे. काँग्रेसमध्ये एक सिस्टीम अजून क्रिएट व्हायची आहे. आत्ता राष्ट्रसेवा दल या यात्रेमध्ये सर्वात पुढे चालताना दिसत होतं की ज्या राष्ट्रसेवा दलाला जवळपास काँग्रेस विसरलेलं होतं ते राष्ट्रसेवा दल या यात्रेमध्ये पहिल्यांदा आपल्याला अग्रभागी पाहायला मिळालं. तर माझं म्हणणं असं आहे की हे जे व्ह्यूज आहेत हे टिकवायचे असतील किंवा हे व्ह्यूज जर ठामपणानं पुढे न्यायचे असतील तर काँग्रेसला प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत. ही लढाई केवळ 1-2 वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची नाही आहे, तर ही पुढच्या 25-50 वर्षाची लढाई काँग्रेसला लढावी लागणार आहे. त्यासाठी एक नॅरेटिव्ह सेट करावं लागणार आहे. त्यासाठी लढणारी फळी तयार करावी लागणार आहे. त्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते तयार करावे लागणार आहे. त्यासाठी समर्पण भाव असलेले लोक त्यांना हेरावे लागणार आहेत. त्यासाठी असं नेतृत्व त्यांना तयार करावं लागणार आहे. ते जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये आणि मग देशपातळीवरती असे नेते तयार करावे लागतील आणि मग हा कार्यक्रम पुढे जाईल. त्यामुळं भाजपशी लढणं, भाजपशी 2 हात करणं हे सोपं नाही आहे. जरी ते म्हणत असतील की या यात्रेचा उद्देश राजकीय नाही आहे तरीसुद्धा ही यात्रा राजकीय यात्रा आहे याबद्दल कोणाच्याही मनात साशंकता असू नये. कारण काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे. राहुल गांधी खासदार आहेत आणि ते म्हणतात की मला तिथं बोलू दिलं जात नाही म्हणून मी इथं बोलतो. याचा अर्थच असा आहे की माझं राजकारण जे आहे ते संपवण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा माझा विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी मी रस्त्यावर आलेलो आहे. म्हणजेच ही यात्रा पूर्णपणे राजकीय यात्रा आहे. त्यामुळे या राजकीय यात्रेचे राजकीय अर्थ निघणार, त्याला दोन्ही बाजूनी काउंटर होणार, दोन्ही बाजूनी त्याचा विरोध होणार, वाद प्रतिवाद दोन्ही बाजूनी झडणार. पण त्यातून जे बाहेर येईल ते नेमकं काय असेल हे पाहण्यासाठी आपल्याला अजूनसुद्धा वाट बघावी लागणार आहे. कारण की आपण बघितलं की त्यांनी आत्ताचं, याचा अर्थ असा की राहुल गांधी लॉंग बॅटलसाठी तयार आहेत हे दिसतंय. कारण की त्यांनी हिमाचल, गुजरातचा विचार केला असता तर त्यांनी यात्रेचा मार्ग तसा ठरवला असता, पण त्यांनी शॉर्टकट निवडलेलाच नाही आहे. आता राहुल गांधी प्रचंड सिरियसपणे काहीतरी लॉंग फॉर्मचा विचार करतायत, लॉंग टर्म राजकारणाचा विचार करून ही यात्रा काढली असं दिसतं आहे. आणि त्यामुळं आपल्याला गुजरात, हिमाचलमध्ये ते का गेले नाहीत वगैरे असे प्रश्न माध्यमांनी विचारले, पण मला असं वाटतं की त्यांनी या सगळ्याचा विचार केलेला नाही आहे. या मधल्या गोष्टींचा त्यांनी काहीतरी पुढचं लक्ष ठेवलेलं आहे की जे पुढं दिसतंय त्यांना. पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अडचणी आहेत, ज्या अडचणी जर त्यांनी दूर केल्या तर आणि तरच काँग्रेसला 2024 अपेक्षित रिझल्ट मिळतात का हे बघावं लागणार आहे.
तर हा माझा यात्रेचा अनुभव होता. माझ्याकडे यात्रेचे असे शेकडोनी अनुभव आहेत. खरं तर हे एखाद्या व्हिडिओमध्ये बसणारे अनुभव नाही आहेत, कारण की तुम्ही ज्याला पायी चालता, म्हणजे मी स्वतः वैयक्तिकसुद्धा रोज 10-15 किलोमीटर चालत होतो. त्यामुळे मी स्वतःसुद्धा जवळपास निम्म्यापेक्षा जास्त अंतर पायी चाललेलो आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. किमान 70% अंतर मी पायी चाललेलो आहे यात्रेतलं. आणि पायी चालण्याचा अजून एक फायदा असा आहे की मला माझ्या एका शिक्षकांनी सांगितलं होतं की त्याची एक लय तयार होते, विचारांची पण एक लय तयार होते आणि तुम्ही त्याच्यामध्ये चालत राहता आणि तुमचं हेड क्लिअर होतं, माइंड क्लिअर होतं. तर ही यात्रा जी आहे ती काँग्रेसचं हेड, काँग्रेसचं माइंड क्लिअर करणारी यात्रा ठरेल असं आपण अपेक्षा काँग्रेसलाही असेल, त्यांच्या नेत्यांनाही तीच अपेक्षा असेल. आणि आपण ही चालण्याचा हा जो काही उपक्रम आहे, तर चलते रहो आपण ज्याला म्हणतो, तर तो उपक्रम आपण चालू ठेवूया. सेंटर पॉईंटमध्ये आज इथंच थांबूयात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ABP माझाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.